समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पोलीस नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार दीपाली नागेश येसुगडे धनाजी ज्ञानू कुंभार यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रभाग 8 मध्ये जोरदार प्रतिसाद मिळत आहे। नुकत्याच काढलेल्या प्रचार फेरीदरम्यान इनामपट्टा परिसरातील लोकांनी आपल्या मूलभूत अडचणी उमेदवारांसमोर मांडल्या। विशेषतः सायंकाळी 6 नंतर विद्युत पुरवठा नसल्याने फिरणे कठीण होते, रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि विकत पाणी आणण्याची वेळ अशा अनेक प्रश्नांनी नागरिक त्रस्त असल्याचे समोर आले। यावेळी बोलताना सुप्रिया मंगेश येसुगडे म्हणाल्या, 6 नंतर पोलीससारख्या शहरात लाईट नसल्यामुळे लोकांना बाहेर पडता येत नसेल तर अशा प्रशासनाचा उपयोग काय? नागरिकांच्या सुरक्षेला आणि सुविधांना धोका पोहोचवणारी ही परिस्थिती तातडीने बदलली पाहिजे असे मत व्यक्त करून निलेश भैया यांनी सत्ता नसतानाही अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे। प्रभागातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर होतो आणि यापुढेही राहू असे आश्वासन सुप्रिया येसुगडे यांनी दिले। त्याचबरोबर प्रभागातील समस्या जाणून घेतल्यानंतर उमेदवारांनी येणाऱ्या काळात विश्वसनीय पाणीपुरवठा, सुधारित रस्ते, नियमित प्रकाश योजना आणि नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले। या प्रचार फेरीमध्ये तब्बल 90 वर्ष पूर्ण केलेल्या छबुताई पवार या वयोवृद्ध आजीने सहभागी होत आम्ही निलेश भैयांच्या सोबत असल्याचे ठामपणे सांगितले। यावेळी उषा येसुगडे, मंगल येसुगडे, शुभांगी येसुगडे, अनिता येसुगडे, स्वाती येसुगडे, अनिता पाटील, सविता धनाजी कुंभार, कल्पना कदम, निकिता पवार, सविता दीपक कुंभार, अश्विनी पवार, स्वरांजली येसुगडे, श्रीकांत देवारडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सुप्रिया मंगेश येसुगडे आपल्या नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार ज्योत्स्नाताई नगराध्यक्ष पदासाठीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्स्ना काकी येसुगडे तसेच नगरसेवक पदासाठी दीपाताई येसुगडे व धनाजी भाऊ कुंभार आम्ही सर्वजण प्रभाग 8 मध्ये फिरत असताना आमची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मागच्या कालावधीत नगरसेवक निलेश भैया असताना या प्रभाग 8 मध्ये बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। सत्ता नसताना देखील भैयांनी लाईटचे प्रॉब्लेम, रोडचे प्रॉब्लेम असू दे किंवा पाण्याचे प्रॉब्लेम असू दे सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आता एक इनामपट्ट्यात जो एक भाग वाढलेला आहे तिथे एवढे प्रॉब्लेम आहेत की तिथे संध्याकाळी 6च्या पुढे आपण जाऊही शकत नाही। म्हणजे त्या भागात पहिला भैया नव्हते, आता त्या भागात जर जायचं झालं 6च्या पुढे तर तिथे लाईट नाहीये, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पाणी तर सर्वसामान्य जनता विकत घेऊन प्यावं लागतं, प्रत्येक वेळी विकत घेऊन पाणी पिणं शक्य नाहीये नॉर्मल लोकांना। विहिरीचं पाणी पिऊन मग तिथं आजारी पडतात लोक। आम्ही परवा त्या भागात गेला असताना एका स्त्रीने सांगितले की 4थीची मुलगी तिची किडनॅप करून घेऊन जात होते 6च्या पुढे, का तर तिथं रोड नाहीयेत, लाईट नाहीये आणि उसातून त्यांना यावं लागतं। तर ती महिला रडून सांगत होती की बाबा 6च्या पुढे जर आपल्या पोलीस सारख्या सिटीमध्ये जर आम्ही फिरू शकत नाही तर काय उपयोग। माझं एकच म्हणणं आहे, आपण जे एक आपलं महत्वाचं मत आहे 5 वर्ष त्या मतावरती विरोधक सत्ता चालते आपली, ते जर व्यवस्थित मुख्य माणसाच्या हातात गेलं तर हे प्रॉब्लेम कुठलेही होणार नाहीत। ती मुलीची आई कळकळून सांगत होती की बाबा आपण ज्या माणसाने निवडून दिलं आम्ही त्या लोकांपर्यंत पण गेलो की बाबा माझ्या मुलीचं असं झालं, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, कुणीही दाद घेतली नाही त्यांची, तिथल्या तिथं विषय स्टॉप झाला। तर असं करू नका। सत्ताधिकारी जे होते त्यांनी पण ही पूर्तता घ्यायला पाहिजे होती की बाबा त्या मुलीबाबत काय झालं काय नाही। ती एकच प्रॉब्लेम नाही, अशा अनेक प्रॉब्लेम आहेत। मुलींसाठी वसतिगृह नाही आहेत, वृद्ध महिलांसाठी तुम्ही व्यवस्थित सोय केल्या पाहिजे त्या। परत आणखी पोलीस जे फिरतात रात्रीचे ते कुठेही शेताच्या ठिकाणी आसपास जायला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी लहान मुली आहेत, मुलं आहेत, तिथं सगळ्यांच्या व्यवस्थित सुविधा व्हायला पाहिजेत, बागा व्हायला पाहिजेत लहान मुलांसाठी। विरोधी सत्ताधिकाऱ्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाहीये, फक्त मतं मागण्यापुरती येतात, बाकी 5 वर्ष परत गायब होतात। तसं नाहीये। बापूंचं एक व्हिजन होतं की बाबा बापूंच्या स्वप्नातलं एक पलूस आहे जे आपण सर्वांना मिळून आता साकारायचं आहे। काय की बाबा लहान मुलांसाठी गार्डन पाहिजे,
मोठ्यानं बसायला व्यवस्थित फुटपाथचे जे असतात हे फुटरेस्ट वगैरे असतात ते सगळं झालं पाहिजे पूर्ण. तर भैयांचं जो एक व्हिजन आहे, जिथं तिथं सगळे व्यवस्थित डांबरीकरण रोड झाले पाहिजेत, लाईट सगळीकडे व्यवस्थित पाहिजेत, आपलं पलूसचा विकास होऊ शकतो. एक मत आपलं एवढं महत्वाचं आहे की पलूस परत सांगलीसारखं कोल्हापूरसारख्या सिटीसारखं होणार. तुम्ही फक्त भैयांना, निलेश भैयांना एक चान्स द्या. जसं बापूंवर तुम्ही प्रेम करत आला, भैयांना साथ दिली, तसं आपल्या ज्योत्स्ना काकींनाही आता इथून पुढे साथ द्या आणि भरघोस मतांनी विजयी करा. आमची साथ आहे. आम्ही आता प्रत्येक वार्डमध्ये फिरतोय. प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येकांच्या समस्या भरपूर आहेत. गटरीची कामं झालेली नाहीत, रस्त्याची कामं नाहीत, लाईटची सोय नाही, अशा भरपूर म्हणजे समस्या आहेत लोकांच्या. पण कुठलीच समस्या नाही की म्हणजे अशा आमच्या समस्या पूर्ण झाल्यात असं काहीच नाही. मग ते आता आम्हाला सगळ्यांनी संधी द्यावं की त्या संधीचं आम्ही सोनं करू, आपलं पलूस गाव हे सुजलाम सुफलाम करू. सविता धनाजी कुंभार, एक पलूसची नागरिक या वतीने बोलायची माझी इच्छा आहे की या आता 9 वर्षात आपण पलूसमध्ये काही सुधारणा झालेली नाही. जे सत्ताधारी होते आणि प्रशासनाचा जो आंधळा कारभार आहे तो आपण पाहत आलेलो आहे आणि तो कशा प्रकारे चाललेला आहे पण बघितलेला आहे. हे तालुका लेवलचं गाव आहे, पण इथे खेड्यात जेवढी प्रगती झालेली आहे ते या तालुक्यात सुद्धा झालेली नाही. म्हणून मी बोलू इच्छिते की जी प्रगती व्हायला पाहिजे ती आता इथनं पुढे व्हावी, यासाठी आपलं सहयोग आणि मत हे राष्ट्रवादी पार्टीला द्यावे. पॅनल टू पॅनल मतदान करावं आणि राष्ट्रवादीला एक संधी द्यावी की जेणेकरून त्यांनी चांगले उद्देशाने जे चाललंय त्यांचं, त्यांनी ते आता पलूसची प्रगतीवरती लक्ष द्यावे आणि त्यांचं पलूसचं हे नवीन सूर्योदय करावं. नमस्कार. मी अनिता संदीप सुगडे. आम्ही ज्योत्स्ना काकींच्या आणि आमच्या जाऊबाई उभ्या आहेत नगरसेविका म्हणून, दीपाली नागेश सुगडे. त्याचबरोबर नगरसेवक म्हणून आमच्या वार्डातून धनंजय कुंभार भाऊ उभा आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रभाग 8 मध्ये आम्ही आत्ता फिरत आहे. तर मला कुणावर टीका वगैरे काय करायची नाही आहे. जनतेनं बघितलेलंच आहे इथून पाठीमागं की आपल्या पलूसमध्ये काय विकास झाला किंवा नाही झाला. माझं जनतेला एकच आव्हान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारांना आणि आमच्या ज्योत्स्ना काकीला प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि नवीन काम करण्याची किंवा पलूसमध्ये एक नवीन विजन करण्यासाठी संधी द्यावी, एवढंच मी या जनतेला आवाहन करते. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.